आजच्या दिवसातली सगळ्यात महत्त्वाची बातमी येते महाराष्ट्राच्या स्थापनेपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी चर्चा करण्यासाठी आज मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात बैठक होती। या बैठकीत सर्वपक्षीय बडे नेते उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार स्वतः या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सह्याद्रीकडे रवाना झालेत। याशिवाय विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेही उपस्थित राहणार आहेत। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीला उपस्थित राहत आहेत, इतरही सगळे महत्त्वाचे नेते बैठकीला येत आहेत। काय नेमकं यातनं आता आउटपुट येईल आणि याचा पुढे कसा फायदा होईल? सर्वपक्षीय ही बैठक आहे। या बैठकीला सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि अर्थात शरद पवार हे वरिष्ठ नेते, त्यामुळे ते सुद्धा या बैठकीत आहेत। जुलै महिन्याच्या या पहिल्या आठवड्यात म्हणजे या आठवड्यात उद्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात सुनावणी आहे। तर त्या अनुषंगाने काय तयारी करण्यात आलेली आहे आणि आपला मुद्दा बेळगाव संदर्भातला असेल किंवा महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरच्या अनेक गावांबद्दलचा असेल, आपण कशा पद्धतीने या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आपण आपलं मत मांडणार आहोत, त्याची तयारी कशी केलेली आहे, काय गोष्टी राहिल्यात का, या सगळ्याचा आढावा घेतला जाणार आणि त्याची माहिती राज्य सरकार सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना दिली जाणार आहे। म्हणून ही आढावा बैठक आहे आणि या पुढच्या काळात सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली बाजू सीमा प्रश्नासंदर्भातली चांगल्या पद्धतीने मांडली जावी, त्याची राज्य सरकारने पूर्वतयारी केली होती। त्याचाच एक भाग म्हणून ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। लवकरच सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र भक्कम बाजू मांडेल असं एकंदरीत चित्र आहे। धन्यवाद अमित या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।